मुंबई शहराच्या निर्मितीची ही एक अविश्वसनीय कहाणी आहे. ही गोष्ट आहे 7 बेटांपासून एक महानगर घडण्याची. शहर बनण्यापूर्वी ही बेटं होती प्राचीन सागरी व्यापाराचे एक महत्त्वाचं केंद्र. हजारो वर्ष इथल्या स्थानिक साम्राज्यांनी या बेटांची संस्कृती आणि ओळख घडवली. आणि मग 16व्या शतकात चित्र बदललं जेव्हा युरोपीय सत्ता इथे येऊन पोचल्या. जवळपास 100 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं. मग एका शाही लग्नामुळे ही बेटं ब्रिटिशांकडे गेली. पण लवकरच या शहराचा ताबा शक्तिशाली ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला. 1668 मध्ये कंपनीने बॉम्बे राजाकडून भाड्याने घेतलं, तेही फक्त 10 पाऊंड वार्षिक भाड्यावर. पण कंपनीसमोर एक मोठं आव्हान होतं. समुद्राने विभागलेल्या 7 बेटांवर शहर कसं उभारायचं? यावर उपाय होता एक धाडसी इंजिनिअरिंग प्रकल्प, ज्याने आधुनिक शहराचा पाया रचला. ही जमीन एकत्र आल्यामुळे शहरात औद्योगिक क्रांती झाली आणि ते एक मोठं व्यावसायिक केंद्र बनलं. मग काय, रेल्वे, कापड गिरण्या आणि बँकांमुळे बॉम्बे भारताचं मुख्य आर्थिक केंद्र बनलं. आर्थिक प्रगतीसोबतच शहरात स्वातंत्र्याची एक नवीच चळवळ उभी राहिली. पहिल्या काँग्रेस अधिवेशनापासून ते मोठ्या आंदोलनांपर्यंत बॉम्बे स्वातंत्र्य लढ्याचं केंद्र बनलं होतं. या घटनेने 282 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत केला आणि शहरात एका नव्या युगाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतर शहराला त्याची स्थानिक ओळख परत मिळाली आणि मुंबईचं झालं मुंबई. आधुनिक काळात अनेक आव्हानं आली, पण तरीही मुंबई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून टिकून आहे. विखुरलेल्या बेटांपासून ते आजच्या जागतिक महानगरापर्यंत मुंबईचा प्रवास सतत बदलाचा राहिला आहे. तर मग जमीन, लवचिकता आणि महत्त्वाकांक्षेवर उभ्या असलेल्या या शहरात